काही लोक सांगतात की हा सोन्याचा चष्मा घेऊन आलेला आहे. रोहित पवार हा जरी तुम्हाला सांगतो या पद्धतीनं पवार फॅमिलीमध्ये कुटुंबामध्ये जन्म झालेला असला तरी रोहित पवाराची दानत हे अतिशय आज आपण गेली 5 वर्ष झालं बघताय. आणि म्हणून रोहित पवाराला कुठेतरी बॅकमेलिंग करायचं, रोहित पवाराला कुठेतरी बदनामी करायची, रोहित पवाराची कुठेतरी मानहानी झाली पाहिजे. ज्या पद्धतीनं रोहित पवाराचं सर्वसामान्यामध्ये जे काय आज लोकमत वाढतंय अशा पद्धतीनं त्याला विरोधकांनी पूज देऊन रोहित पवारांचं नाव बदनाम करण्याचा हा फार मोठं षडयंत्र या ठिकाणी चालू केलेलं आहे. आणि जे ते सांगतायत की बाबा आम्हाला आमचे पैसे मिळाले नाहीत, आम्ही असं केलंय, तर त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला कमीत कमी 1 कोटी रुपये मिळावेत अशा पद्धतीनं दावा हे लोक करतायत. आणि म्हणून रोहित पवारला बॅकमेलिंग करायचं. आणि रोहित पवारांनी या ठिकाणी अशा पद्धतीच्या गोष्टीमध्ये कधीही त्याला भीक घातलेली नाही. आम्ही गोरगरिबांच्या शाळेसाठी रोहितदादा खर्च करतील, बारामती अॅग्रो खर्च करेल, पण अशा बॅकमेलरला आम्ही 1 रुपया पण देणार नाही. त्या गोष्टीमध्ये आमचे जे काही लिगली बघतात, ज्यांनी हा व्यवहार सगळा बघितलेला आहे ते लिगली बोलतीलच. परंतु तुम्हाला एवढंच सांगतो, बारामती अॅग्रो कधीही चुकीच्या पद्धतीने व्यवहार करत नाही. ज्या गोष्टी ते सांगतायत की मुखत्यारपत्र दिलं वगैरे, जे बारामतीच्या जे जमिनीचे व्यवहार ते सगळे मी बघत असतो. मी बऱ्यापैकी त्याच्यामध्ये व्यवहार ठरवत असतो. आणि तो जमिनीचा व्यवहार जो इतर आम्ही ज्या जमिनी घेतल्या त्याच पद्धतीने लिगली झालेला आहे. त्यात कुठेही अनलिगल व्यवहार झालेला नाही. अतिशय आम्ही जी जमीन स्वतः आम्ही खरेदी केलेली ती स्वतः जमीन आम्ही परत कशासाठी देऊ? ती जमीन आम्ही घेतलेली, त्याचा मालक आम्ही आहे, आम्ही ठरवू त्या जमिनीचं काय करायचंय ते. आणि आज जर बघितलं त्या एरियामध्ये काय पद्धतीचे रेट दर आहेत, कुठेतरी याला स्वतः पैशाची कुठेतरी लालच लागलेली आणि त्याला पूर्णपणे राजकारण या भोवती फिरतंय. रोहित पवारांची जे काय आता चाललेली घौडदौड आहे त्याला कुठेतरी ब्रेक लावायचा. आणि हे जे काय सोकॉल पुढारी सांगतायत की बारामती अॅग्रो कारवाई करा वगैरे, तर ह्या लोकांना माझं एवढंच सांगणं आहे की आपण स्वतः त्या एरियामध्ये राहता, त्यामध्ये आपण कसे व्यवसाय करता, आपण लोकांना किती व्याजाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही लूट करता, गोरगरिबाला किती त्रास आहे त्या शहरामध्ये, आम्हाला पण तिथला फीडबॅक आहे. पण मला राजकीय इथं बोलायचं नाहीये, कारण बारामती अॅग्रोचा हा व्यवहार आहे त्या संबंधित मी बोलतोय. पण जे काही राजकीय त्याला आता रंग देत आहेत ते अतिशय चुकीच्या पद्धतीने रोहित पवारावर हे आरोप करतायत आणि बारामती अॅग्रोची बदनामी करतायत असं इथून दिसतंय. ज्याच्यामध्ये आपण तुम्हाला चेक दिला होता बाउन्स झाला, त्याच्यावर आक्षेप होता. आता त्याच्यामध्ये कारण मी सांगतो, ठीक आहे, सदरचा व्यवहार हा जो झाला हा कुंडलिक सोपान जायभाई नावाने झाला. त्यांनी जो दावा दाखल केलाय कोर्टात तो पण कुंडलिक सोपान जायभाईने केलेला आहे. पण त्यांचं कार्ड आहे कुंडलिक सोपानराव जायभाई नावाने. पॅन कार्डवरचं नाव आणि चेकवरचं नाव ह्याच्यामध्ये त्यांना तिथं तफावत आढळली बँकेला. त्यांचं नाव काय आहे तर ते स्वतः सांगतात त्यांचं नाव कुंडलिक सोपान जायभाई आहे. दावा पण दाखल त्यांनी करताना सोपान नावाने दाखल केलेला आहे. पण जे त्यांनी खरेदी खत केलेलं आहे, खरेदी खत ह्यात पण त्यांनी सोपान नावच टाकलेलं आहे, कुंडलिक सोपान. पण जे काही पॅन कार्ड आहे त्यांचं, पॅन कार्डवरती नाव काय त्यांचं सोपानराव. त्यामुळे तो चेक बाउन्स व्हायचं कारण तेवढं एकच आहे, दुसरं काही कारण नाही. त्या दिवशी बारामती अॅग्रो खात्याला पैसे होते का शिल्लक? त्या दिवशी बारामती अॅग्रो खात्याला शिल्लक पैसे होते. किती होते? 60 लाखापेक्षा जास्त रक्कम त्या शिल्लक. हा चेक जायभाई कुंडलिक सोपान ह्या नावाने हा चेक दिलेला आहे. हा चेक ज्या दिवशी चेक दिलेला आहे हा आहे तारीख 18/10/21. हे आमच्या बँकेचा खाते होता. आमच्याकडे शिल्लक होते का पैसे तेवढे? त्या दिवशी आमच्या खात्याला 52 लाख रुपयाचं जास्त रक्कम शिल्लक होती. त्यामुळे आमच्याकडून त्यात कोणतीही चूक झालेली नाही. फक्त सोपानराव पॅन कार्डवरती नाव असल्यामुळे ही जे काय झालेले आहे हे पॅन कार्ड, तुम्हाला नाव असतं सर काय? कुंडलिक सोपानराव जायभाई. बँकिंगचे सगळे व्यवहार हे पॅन कार्डच्या नावाच्या आधारे संलग्न असतात. आणि चेक बाउन्स झाले तर तिने शेरा काय मारलाय? चेक परत भरा, चेक परत भरा असं तिने शेरा मारून दिलाय. पण त्याने चेक परत भरलेला नाही. कुंडलिक जायभाई 4 वेळा चेक भरला, 3 ते 4 वेळा चेक. त्याबद्दल त्यांनी असा पुरावा दाखवावा. कधी पण त्यांनी कोर्टामध्ये लिहून दिला आम्ही फक्त एकदाच चेक भरला. त्यांनी स्वतः ते वकील आहेत, आमचे मित्र आहेत, ते हायकोर्टला वकिली, आम्ही जिल्हा वकिली करतो, हायकोर्टला वकिली करतात. एखादा चेक बाउन्स झाला तर त्याच्याविरुद्ध कारवाई 3 महिन्यात करणं क्रमप्राप्त आहे. परंतु तुम्ही 3 वर्ष थांबलाय
आणि तुम्ही कधी आलाय कोर्टामध्ये? जेव्हा बारामती अॅग्रोनी सदरची मिळकत तिराई किस्माला दिली त्यानंतर तुम्ही कोर्टामध्ये आलाय. आणि तुम्ही कोर्टामध्ये काय म्हणताय? तुम्ही कोर्टामध्ये येऊन काय म्हणताय तर वैकल्पिक करून प्रतिवादींनी वादीला रक्कम रुपये 1 कोटी दावा मिळकतीचा मोबदला म्हणून द्यावा. मोबदला नुकसान भरपाई पोटी द्यावी. व्यवहार आहे 52 लाखाचा आणि ह्यामध्ये 1 कोटी रुपये द्यावे. एवढंच नाही तर ते ठिकठिकाणी म्हणतायत की 21/10/21 60 मोबदला वादीला दिलेला नाही. सदर 60 वेळी मोबदल्याची किंमत 80 लाखपेक्षा जास्त होती. सध्या मिळकतीची किंमत 1 कोटी रुपये झालेली आहे. म्हणजे त्यांच्या डोळे मोठे झालेले आहेत. रोहितदादांच्या विकासामुळे, रोहितदादांच्या कामामुळे तिथं जागेच्या किमती वाढलेल्या आहेत. त्यामुळे त्यांनाही जास्त किंमत अपेक्षित आहे. काल जर आपण पाहिलं तर श्रीकृष्णा जाईबाईने एक व्हिडिओ केलेला आहे, पहिला व्हिडिओ. त्यामध्ये ते म्हणतायत की आम्हाला योग्य रक्कम दिलेली आहे, आमचा व्यवहार योग्य रकमेला झालेला आहे. 58 सेकंद तो डायलॉग त्यांचा आहे. सदरचा व्यवहार एकदम योग्य रकमेला झालेला आहे. त्यांनी जो एक अर्ज केलाय पोलिसांना, त्यात ते म्हणतायत की सदरचा व्यवहार कमी रकमेला झालेला आहे. हे असं 2-3 वेळा एक गोष्ट त्यांना बदलता येणार नाही. व त्यांचं म्हणणं आहे की रोहितदादा म्हणले होते जागा येणे करून देतो, रोड करून देतो, अमुक करून देतो, तमुक करून देतो. जो कोर्टात दावा दाखल केलेला आहे त्यामध्ये अशा प्रकारचा उल्लेख कुठेही नाही. कोर्टामध्ये आपण जे बोलतो ते ऍफिडेव्हिटवरती बोलत असतो, प्रतिज्ञापत्रावरती बोलत असतो. ते खरं बोलणं क्रमप्राप्त असतं. जर त्यांना 3 वर्षानंतर हे आठवते की रोडसाठी केलं तर येण्यासाठी केलं तर दाव्यात का त्यांनी नमूद नाही केलं, ते ह्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे कुठेतरी. जो आता सकाळी तुम्हाला पत्रकारांना त्याने डॉक्युमेंट दिलेला आहे, ही त्यांची नोट एक जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली. त्यात ते म्हणतायत 2 एकर क्षेत्र रोहितदादांनी घर बांधण्यासाठी वापरले होते. दाव्यामध्ये याबद्दल एक शब्दाचाही उल्लेख नाही. त्यानंतर मतदारसंघ आमदार आहेत म्हणून एने करती संघाचे आमदार घर बांधणार आहेत व त्याचबरोबर आपल्या उरलेल्या जागेचं डेव्हलपमेंट करून एने कंपाऊंड करण्याअंतर्गत रोड, कॉन्क्रीट, इलेक्ट्रिक आम्ही करून देऊ व तसेच लगतच्या रस्त्यांची सुधारणा होईल असा आम्हाला विश्वास दिला. हे जर होतं खरं तर तुम्ही दाव्यात का नमूद नाही केलं? मग हे तुम्ही दाव्यात काय नमूद करताय? आम्हाला त्यांना होती पैशाची गरज, त्यानंतर आम्ही त्यांना व्यवहार ठरवला. त्या दस्तामध्ये म्हणतायत की आम्हाला सगळ्यांपेक्षा रक्कम चांगली बारामती अॅग्रोने दिलेली आहे. आणि खरेदी खत न करण्याचं कारण काय, तांत्रिक अडचणी होत्या कंपनीच्या, त्यामुळे आम्ही 60 खतांनी मुखत्यारपत्र केलेलं आहे. 60 खतामध्ये आमचे सगळे अधिकार आम्हाला मिळतात कागद करायचे आणि मुखत्यारपत्रामध्ये आम्ही ती मिळकत पुढे कुणाला विकू शकतो त्यांच्या सहीच्या परस्पर, त्यांच्या सहीच्या ऐवजी आम्ही आमची सही करून विकू शकतो ह्याच्यात मुखत्यारपत्र असतं. त्यांनी म्हणले की आम्हाला 1 रुपयाही मिळाला नाही. जर सोपानराव जाईभाई आणि सोपान जाईभाई ह्यात जर बदल असेल, ते स्वतःचं नाव सोपान जाईभाई म्हणून वापरत असतील सगळीकडे आणि बँकेत पॅन कार्ड सोपानराव नावाने असेल, आमच्या खात्याला रक्कम असून चेक बाउन्स झाला असेल, ह्यात आमची काही चूक नाही. ज्या दिवशी आम्हाला समन्स मिळलं कोर्टाचं, आम्ही कोर्टामध्ये 52 लाखाचा चेक घेऊन गेलो होतो की आम्ही आज पण रक्कम द्यायला तयार त्यांना नाही. तसा कोर्टाने निष्कर्ष पण काढलाय की आज पण एक पैसे द्यायला तयार आहे. एवढंच नाही, आम्ही आज पण त्यांना ठेवलेली 52 लाखाची रक्कम आमच्या खात्यावर आहे अशी आहे. आज पण त्यांनी आम्हाला खाते नंबर द्यावा, आम्ही त्यांच्या खात्यात ते पैसे रक्कम वर्ग करण्यास तयार आहे. म्हणजे अगदी पत्रकार उठायच्या आधी त्यांच्या खात्याला पैसे असतील. ते त्यांचं एक म्हणणं होतं कोर्टात ते मला हुकूम असताना की तिथं कंपाऊंड करण्यात आलं, नोंदी करण्यात आल्या. ज्याच्या विरुद्ध निकाल होतो तो माणूस अपील दाखल करतो. ज्याच्यासारखा निकाल होतो तो अपील दाखल कधी करतो का? तुमचं काय मत आहे? ह्याच्यामध्ये मेहरबान श्रीगोंदा कोर्टाने धरलेला आहे की ताबा बारामती अॅग्रोचा होता आणि ताबा बारामती अॅग्रोनी पुढील लोकांना दिलेला आहे आणि तो ताबा ग्राह्य आहे. कोर्टाने त्यांच्या 2 प्रेयर मागितले होते, 2-3 विनंत्या केल्या त्या. ही प्रॉपर्टी कोणालाही विकू नये, पहिली प्रेयर होती. आणि दुसरी विनंती होती ताब्यात हरकत करू नये. परंतु ज्या लोकांनी मिळकत घेतली त्या लोकांना ही प्रॉपर्टी पुढे विकायची नव्हती. ते लोक म्हणजे प्रॉपर्टी काय पुढे विकणार नाही, अजिबात आमच्याकडेच ठेवणार आहे. त्यामुळे कोर्टाने त्याबद्दल काही आदेश करायचा त्यांच्या विरुद्ध केलाय, घेणाऱ्यांच्या विरुद्ध. प्रॉपर्टी कोणाला विकू नये, बारामती विरुद्ध काही आदेश केलेला नाही. आणि ताब्याचा विषय राहिला तर कोर्टाने ताबा हा जायभाई यांच्याकडे नाही असा निकाल दिलेला आहे. ह्याच्या विरुद्ध जायभाई यांनी अपील दाखल केले सेशन कोर्टामध्ये. ते अपील पण त्यांचं फेटाळलं गेलेलं आहे. आता त्यांनी अपील दाखल केले औरंगाबादला असं आम्हाला समजते. औरंगाबाद नोटीस वगैरे आली नाही काही, अपील दाखल त्यांनी औरंगाबादला केले. जर त्याच्यावर स्टे आहे, त्यावर ताब्याबद्दल आम्ही
कारवाया करतोय, त्यांनी अपील दाखल करायचं कारण काय? जर निकाल त्यांच्यासारखा आहे ते अपील दाखल करतील का? नाही करणार. तो जर तुम्हाला पॅरा वाचायचा असेल तर मी त्याबद्दल पण नमूद करतो. ऑर्डरमध्ये म्हणलेलं आहे ते, हे तुमचे हे त्यांचे प्रेस कॉन्फरन्स झेरॉक्स कॉपी, त्याच्यात लिहिले की ताबा आमच्याकडे दिला म्हणून त्यांनी. प्लेंटिफ हॅड हँडेड ओव्हर द पोझेशन ऑफ द सूट प्रॉपर्टी. हँडेड ओव्हर म्हणजे हस्तांतरित केलेलं आहे असा कोर्टाने आदेश केलेला आहे. ह्याच्याबद्दल अपील दाखल झाले सेशन कोर्टात, त्याचा पण निकाल झालाय, ते फेटाळले अपील जायब यांचं. आता ते हायकोर्टामध्ये गेलेले आहे ताब्यासाठी की आमचा ताबा आम्हाला परत मिळावा. ह्या सेशन कोर्टाने आदेश केलेला आहे तुम्हाला ताबा परत पाहिजे असेल तर तुम्ही योग्य ती कारवाई करा ताबा रिकव्हर करायची. वास्तविक पाहता ही सगळी न्यायालयीन गोष्ट असताना सुद्धा हे कुठंतरी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी किंवा कुठंतरी त्याला राजकीय ह्या लोकांनी त्याला या इलेक्शनच्या आता येणाऱ्या विधानसभेच्या होऊ घातलेले आणि मग कुठंतरी रोहित पवार अजून कुठंतरी आपल्याला एक मुद्दा सापडेल अशा पद्धतीनं त्याला कुठंतरी त्याला बोलतं केलेलं आहे. आणि म्हणून न्यायप्रविष्ट असताना सुद्धा ते लोक अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीनं आंदोलन किंवा उपोषण करतायत. आम्ही सुद्धा उद्याच्याला या गोष्टीमध्ये आमची नाहक बदनामी झालेली आहे. आमची बारामती अॅग्रोची असेल, वास्तविक पाहता रोहित पवार त्या संस्थेमध्ये असल्यामुळे रोहित पवारांची पण डायरेक्टली बदनामी या ठिकाणी झालेली आहे आणि आमचा जो आबरू नुसण्याचा दावा आम्ही त्याच्यावरती ठोकणार आहोत. मला म्हणायचं की तुम्ही म्हणताय की राजकीय हस्तक्षेप आहे, कोण राजकीय हस्तक्षेप करू शकतो किंवा काय नेमकं? आज ज्या पद्धतीनं काल ते उपोषणाला बसल्यानंतर तिथं जे काही सोकॉल लोक तिथं गेली होती पाठिंब्यासाठी, त्या ठिकाणी कोण लोक होते आपण बघितलं की जी लोक रोहित पवारांच्या विरोधात वेगवेगळ्या पद्धतीनं बोलतायत ते विरोधकच आहेत. मग ह्याचा अर्थ त्या लोकांना कोण सपोर्ट करतं हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. की जर खरंच त्याच्यावरती अन्याय झाला असेल की त्यांच्याकडे तसे पुरावे असतील, जायबाय त्या पद्धतीनं त्याच्यावरती अन्याय झाला असेल तर त्यांनी तसं दाखवावं. पण कुठेतरी रोहित पवार आहे, जामखेडची लोक सुद्धा इथं येऊन त्या पद्धतीनं भाषणबाजी करतायत, रोहित पवारांची बदनामी करतायत. ह्याच्यावरनं आम्हाला दिसतं ह्याच्या पाठीमागं कोण आहे. सभागृहामध्ये याच्यावर प्रश्न उपस्थित केला गेला होता. ज्यावेळेस ते पडळकर ज्यावेळेस बोलत होते त्यावेळेस पडळकरांनी सुद्धा सांगितलं होतं की मी विधान परिषद ह्याच्यामध्ये प्रश्न उपस्थित करील. केला का? कारण त्यांना पण त्याच्यानंतर माहीत झालं की ह्या प्रकरणामध्ये काही तथ्य नाही, हे सगळे न्यायालयीन बारामती अॅग्रोच्या बाजूने आहे. त्याच्यामुळे त्यांनी पुन्हा आवाज उठवला का? पडळकर बोलले होते की मी विधान परिषदेमध्ये ह्याचा आवाज उठवील, का नाही उठवला? म्हणजे हे चुकीच्या पद्धतीनं असल्यामुळे त्यांना देखील कळालं, त्यांनी नंतर त्याच्यावरती मौन बाळगलं. ही बाब न्यायप्रविष्ट आहे. ह्याच्यामध्ये ज्या लोकांनी मिळकत घेतलेली आहे त्यांना पुढं मिळकतीमध्ये कोणाला विकू नका. कशासाठी? दाव्यामध्ये अजून कॉम्प्लेक्सिटी वाढते असं आहे. ही पुढची लोक विकणार पण नाहीत असं आम्ही सांगतो नको, आम्ही जागा विकणार अजिबात नाही, आमच्याकडे आम्ही जागा घेऊन ठेवलेली आहे. पण ताब्याबद्दल कोर्टाने निष्कर्ष काढलेला आहे. ते 2 व्हिडिओमध्ये म्हणतात ताबा आमचा आहे, ताबा आमचा आहे, ताबा आमचा आहे. ते खोटं बोलत आहेत. त्यानंतर काल मी कोंडलिक जायबा यांचा व्हिडिओ पाहिला, त्याच्यामध्ये म्हणतायत ते की मी रोहितदादांना जागा विकायची ठरवली होती का? त्यांच्यामुळं माझ्या जमिनीवर दाम दुप्पट भाव येणार आहे ह्या अपेक्षेने जागा त्यांनी ठरवली होती. मग आता रोहितदादांनी सगळं घर बांधलं, मग तुमच्याकडे किंमत वाढली नाही, ह्यात आमची काय दोष आहे? आणि आम्ही लोकांना विकले बाहेरच्या. तुम्ही म्हणता आम्हाला पाहिजे, आम्ही तुम्हाला दिलं असतं, पण तुम्ही कधी आलाच नाही आमच्याकडं. आम्ही जेव्हा तिसऱ्या माणसावर प्रॉपर्टी विकली त्यानंतर तुम्ही 3 वर्ष आले आमच्याकडे, आम्हाला जागा आमची परत द्या. तुम्ही आधीमध्ये यायचं होतं, आम्हाला तुम्ही एक पत्रव्यवहार करायचा होता. आमच्या दस्तामध्ये एक विशेष 17 नंबरचा कलम आहे, 17 का 18 नंबरचा कलम काहीतरी, की तुम्हाला काही जरी पत्रव्यवहार करायचा झाला ह्या व्यवहाराबद्दल, काही बोलायचं झालं तर आम्हाला तुम्ही त्या पत्त्यावरती पात्रांनी कळवा. आम्ही जागा कोणाला विकलीच आहे. सर स्वतः मूळ मालक आला असता मध्यंतरी विकायच्या आधी, बाबा आम्हाला आमची जागा परत द्या, विचार पण केला असतो, पण हे कधी आलेच नाहीत. त्यांनी आणखी आरोप असा केला होता की 1.5 एकर क्षेत्र द्यायचं ठरलं होतं, पण तुम्ही त्यानंतर 60 एकर करून आणलं 2 एकराचं. त्यानंतर आम्ही मला सांगा, जायबा हे अतिशय सुशिक्षित व्यक्ती आहे. जायबा हे तुम्हाला तर माहिती आहे की ते फार म्हणजे ते स्वतःचं निर्णय स्वतः घेऊ शकतात. अशा पद्धतीनं जायबाईचं आजच्या वर्तन आहे. असं काही ते वयस्कर झालेलं नाही. त्याच्यामुळे त्यांच्या स्वतःच्या म्हणजे बुद्धीने त्यांनी हा व्यवहार केलेला आहे. ते आज काही बोलतील. त्या 60 खात्यावर माझे साहेब नाही, साहेब पण त्यांनी सांगितलं सर त्यांचा आरोप होता. सर हा तो दावा दाखल केलेला आहे. ह्यात 1 एकर होतं विकायचं, 1.5 एकर होतं विकायचं, 2 एकर विकायचं होतं. ह्यात स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. ह्याच्यामध्ये सांगितलेलं की 2 एकराचा व्यवहार ठरला होता. हे आता आपण म्हणतो ना 3 वर्षानंतर काहीतरी आठवतं वेगळं, मग काहीतरी वेगळं सांगायचं असतं. जर 1.5 एकराचा विषय असता ह्यात तो आला संस्थाला कोर्टामध्ये
कोर्टामध्ये विषय बघायला नाही. आणि दुसरी गोष्ट आहे की त्यांना मुक्तारपत्र शिकले होतं. मुक्तारपत्राचा मुक्तारपत्रामध्ये लिहून दिलेलं आहे कुणी कुंडलिक जायभाईंनी की जिथं मी सहाय्य करणार आहे जाऊन तुम्ही तिथं माझ्या सगळ्या सहाय्य करा. मी तुम्हाला माझं मुक्त्यार म्हणून नेमतोय. मुक्त्यार म्हणजे काय असतं, कुंडलिक जायभाई जिथं जाऊ त्यांच्याऐवजी त्यांची सगळी कामं मुक्त्यार दाखल करायची असतात. ह्याच्या बाहेरचा काही उद्देश नसतो. तुम्ही काय म्हणता? विषय असा आहे, ही कोर्ट केस किती साली झाली दाखल? आता झाली 23 साली दाखल. प्रॉपर्टी पुढे विकल्यावर किती दिवस? किती दिवस म्हणजे दाखल का? दाखल तारीख त्याची काहीतरी नाही कुठला म्हणजे श्रीगोंद्यातलं पहिलं मॅटर दाखल कधी झालं? दाखल झाले 5 जून 23ला. 23 हो. त्यावेळेस दाखल झाल्यानंतर तुम्ही हा विषय घरगुती तिथलं मिटवू शकत होते ना? कोण का नाही मिटवलं? आम्ही प्रॉपर्टी पुढे विकली होती नाही ऑलरेडी. नाही नाही नाही. तुम्ही तरी काय देखील थांबा, तुम्ही हा थांबा. विषय मिटवू शकत होते. कशासाठी आम्ही सगळी प्रॉपर्टी आम्ही स्वतः घेतली असेल तर त्या प्रॉपर्टीचं काय करायचं किंवा काय नाही करायचं ह्याच्या अधिकार आम्हाला आहे. विक्रीचा विषयच नाही बोलत. हा. जायबाईचे पैसे देऊन हा विषय तुम्ही जागेवर मिटवू शकत जायबाईला त्याच्या आधी 2 वेळा 52 लाख रुपये त्यांच्या विषय जर मिटवला सर, असता सर. तर आजची ही वेळ आली नसती. थांबा ज्या वेळेस जायबाईचा व्यवहार झाला यांनी जे टेक्निकल सांगितलं की त्यांचा पॅन कार्डवरचं नाव चुकलं होतं तर त्यावेळेस आम्ही त्यांना त्याच्या खात्यावरती पुन्हा आम्ही पैसे टाकलेले 2 वेळा 52 लाख त्यांनी ते रिटर्न टाकले. पण तुम्ही ते दुसऱ्या खात्यावर टाकले, त्यांच्या त्या नाही खात्यावर कुठलंही खातं असू द्या शेवटी जायभाईचं खातं आहे. जे खातं त्यांनी आम्हाला दिलं होतं ते खातं त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांनी आम्हाला सांगायचं होतं, ह्या खात्यावर टाका. दिलेलं नाहीये. ते आम्हाला म्हणले असते ना ह्या खात्यावर टाका, आमच्या खात्यावर टाकले असते पैसे. ज्या वेळेस त्यांना पैसे आम्ही टाकले त्यावेळेस त्यांनी आम्हाला रिटर्न टाकल्यानंतर त्यांनी आम्हाला एक पत्र द्यायला पाहिजे ह्या खात्यावर पैसे टाकू नका, ह्या खात्यावरती व्यवहार करा. आम्ही आज बी तयारी करायला. त्याच्या पुढचं सांगतो पैसे ते म्हणतात की कौटुंबिक खात्यावरती पाठवलेले आहेत. ही प्रॉपर्टी त्यांनी का विकलेली आहे? ही त्यांनी प्रॉपर्टी विकलेली आहे कौटुंबिक अडचणीकरता प्रॉपर्टी विकलेली आहे. तसा उल्लेख दस्तामध्ये आहे. जेव्हा एखादी मिळकत कौटुंबिक गरजेकरता विकली जाती त्याचे पैसे वैयक्तिक माणसाच्या खात्यावर पण जाऊ शकतात आणि कुटुंबाच्या पैशावर जाऊ शकतात. त्यांना कुटुंबाच्या खात्यावर पैसे नसते घ्यायचे. त्यांनी आम्हाला सांगितलं तुमच्या खात्यावर पैसे आले पण हे खातं नको, तुम्ही ह्या खात्यावर पैसे टाका. आम्ही त्या खात्यावर पैसे भरले असते. आम्ही आज पण मगाशी म्हणलं मी ते सांगतील त्या खात्यावर आम्ही आज पण पैसे द्यायला तयार आहे. आमची त्याला ना कधीच नाहीये. त्यांना कोणी बोलायचं? व्यवहार झाल्यावर किती दिवसांनी पेमेंट केलं त्या ऑनलाईन? व्यवहारानंतर ते आम्हाला अकाउंट नंबर देत नव्हते. आम्ही मिळवला अकाउंट नंबर आणि त्यात खरे पैसे ज्या वेळेस आपण त्यांना चेक दिला तो लागलीच दिला होता. तो चेक तो म्हणतायत ना बाउन झाला त्या दिवशी सुद्धा आमच्या बारामती अॅग्रोच्या खात्यावरती पैसे शिल्लक होते. बारामती अॅग्रो कधीही चुकीच्या पद्धतीने आज बारामतीच्या अख्ख्या रेकॉर्डमध्ये कुठेही चुकीचा एकही चेक आमचा बाउन झालेला नाही. आणि का बाउन झाला त्याची कारण तुम्हाला यांनी सांगितलं की नाव चेंज झाल्यामुळे बँकेने सांगितलं की तुम्ही परत भरला असता तर जर चेक बाउन झाला असता तर त्याला आम्ही जबाबदार होतो. म्हणजे ह्यांना हा व्यवहार की ज्या वेळेस तिथल्या परिसरातल्या किमती वाढल्या की त्यांना असं वाटलं की आपण काहीतरी करून ह्याच्यामध्ये आपल्याला जादा पैसे मिळू शकतात अशी शक्कल जायभाई लढवत आहेत. त्यांचं म्हणणं असं होतं की जो अकाउंट नंबर आम्ही दिलाच नाही त्याच्यावर पैसे गेले कसे? तो अकाउंट नंबरच त्यांनी आम्हाला दिलेला आहे. आम्हाला त्यांचा अकाउंट नंबर माहिती असायचे काही कारण नाही. स्वतः त्यांनी तो अकाउंट नंबर आम्हाला दिला आणि त्याच्यावर आम्ही पैसे टाकले. आणि ह्याच्यामध्ये आम्ही जमीन पुढे विकायच्या आधी दावा दाखल कसा चालला असता पण जमीन विकल्यावर 4-5 लोकांना एकत्रित कसं टार्गेट करता येईल त्यामुळे हा नंतर पुढचा विषय झालेला आहे. आणि ते हायकोर्टचे वकील आहेत आमचे मित्र त्यांनी आम्हाला एक पत्र द्यायचं कुठला व्यवहार करू नका. हे पुढे काही झालं नसतं. 1.5 वर्ष व्यवहार झाला 21 साली, दावा दाखल 23 साली आणि उपोषण 24 साली. 3 वर्षात ह्याच्यामध्ये जो काही हे आहे हे आत्ता द्यायचं कारण काय तर काहीतरी आबाद असं म्हणतात ते असेल काहीतरी कारण. या जमिनीच्या व्यवहारामध्ये फ्रॉड झालेला आहे असं कॉन्क्लुजन कोर्टाने मांडलेलं आहे असं नाही मांडलं. असं नाही मांडलं. नाही अशा काय मांडले म्हणजे फ्रॉड झालेला आहे असं निष्कर्ष आहे. सूक्ष्म निरीक्षण असं निरीक्षण कशात व्यवहार जमीन व्यवहारात कुठलाही व्यवहार करत असताना आपण समोरासमोर बसून व्यवहार करतो. व्यवहार बसून केल्यानंतर त्याच्या काही लिगली प्रोसिजर करतो. आपण स्टॅम्प ड्युटी भरतो. स्टॅम्प ड्युटी भरल्यानंतर आपण तो व्यवहार करतो. त्यात फ्रॉड कसला? फ्रॉड व्हायचं काय कारण? तुमचं म्हणणं आहे की तुम्हाला जायबाईचे बिनबुडाचे आरोप फ्रॉड शब्द वापरलेला आहे कोर्टाने. सांगतो. तुमचं जे म्हणणं आहे की जायबा म्हणतात डीप फ्रॉड इंटेन्शन आहे वगैरे हे जायबाईंचं म्हणणं दाव्यातलं आहे की तिथं ते म्हणतात की रिफरिंग द सिमिलर अमाऊंट ऑफ सबस्टिट्यूट ट्रान्झॅक्शन ऑल्सो की आम्ही जागा 53ला घेतली 53ला विकली म्हणजे त्यांनी फ्रॉड केलाय असं नाही. असं ते म्हणताय. असं ते म्हणतात. कुठेही कोर्टाने त्याच्यावरती बोललेलं नाही. परत ते काय म्हणतायत की एकत्र कुटुंबाच्या पैसे मिळकत आहेत काय अकाउंटला पैसे पाठवले त्यामुळे थोडंसं आम्हाला हे वाटतंय विक्षेप वेगळं वाटतंय. परंतु आदेश पारित करताना हा आदेश काय केलेला आहे
ताबा आमच्याकडेच आहे असा आदेश केलेला आहे. आणि ज्या लोकांना प्रॉपर्टी विकलेली आहे ते म्हणजे आम्हाला प्रॉपर्टी विकणार नाही पुढे आम्ही, त्यामुळे त्यांना म्हणजे प्रॉपर्टी विकू नका निकाल लागेपर्यंत. आणि आम्ही हा दावा डे टू डे म्हणजे रोजच्या रोज चालवायला तयार आहे. 3 दावा चालवा रोजच्या रोज, आम्ही तयार आहे त्या गोष्टीला. पण कोर्टाच्या आदेशात काय म्हणलंय ती सांगा. कोर्टाच्या आदेशामध्ये काय म्हणलेलं आहे की हा जो मिळकतीचा ताबा आहे हा ताबा बारामती अॅग्रोकडे गेला होता आणि अॅग्रोनी ताबा पुढे दिलेला आहे. व्हिडिओमध्ये म्हणतात ते ताबा आमच्याकडेच आहे, ते साफ खोट आहे. त्यानंतर इथं ते म्हणतायत की डिफ्रॉड ऑफ द प्लेंटिफ वगैरे. हे जायभाई यांचं म्हणणं आहे दाव्यामध्ये की ह्यांनी पुढे मिळकत विकल्यानंतर दुष्ट हेतूने आम्हाला पैसे टाकलेले आहेत असं कोर्टाने ह्यात नमूद केलेलं आहे. की जायभाईचं म्हणणं असं आहे ऍडमिटेडली आजपर्यंत त्यांना पैसे नाही मिळले, आम्हालाही त्यांना पैसे नाही मिळले मान्य आहे, पण का नाही मिळले ह्याचं कारण काय होतं, पॅन कार्डवरची चूक. आम्ही त्यांना पैसे द्यायला तयार होतो का, आधीपासून होतो, आता पण आहे, उद्या पण आहे. 52 लाख रुपये त्यांना आम्ही त्यांना बांध दिले, आम्ही त्यांना कायम द्यायला तयार आहे. त्यांनी तुमच्याशी पत्रावर पैसे देण्यासाठी केलं नाही, एकदा पण नाही केलं. बरोबर. एकदाही तुमची केलं नाही. जबाबदारी नव्हती का, आपलं देणं आहे त्यांना द्यावं आपण बी. म्हणूनच आम्ही त्यांच्या खात्यावरती त्यांना पैसे काय टाकले. तुम्ही त्यांनी न मागता त्यांच्या खात्याला पैसे भरले ना 52 लाख रुपये. त्यांनीच नंबर घेत दिला नाहीत होता म्हणलं, तो. तुम्ही त्यांच्याशी पत्रावर केला का. वास्तविक पाहता आम्ही त्यांच्या खात्यावरती पैसे पाठवल्यानंतर आमची जबाबदारी संपलेली. काय म्हणजे आम्ही आम्ही पैसे पूर्ण केल्यानंतर पत्रव्यवहार करायचा कसे. नाही, पण बदनामी वास्तविक- होईल भविष्यात.